सगळ्यांना गुड मॉर्निंग, थोडक्यात गुड आफ्टरनून. थोडा उशिरा लेट व्हिडिओ येणार आहे का तर चला म्हणलं थोडं जर आज उशीर झाला. सकाळधरनं थोडं रानातलं काम चाललेलं आपलं, पाईपलाईन जोडायचं चाललेलं. आता माणसांसारखे काय पाईपलाईन करतो. काय झालं, अनुष्का आजारी होती, तिला दवाखान्यात नेलं, दावून आणलं. तिथनं GR संपलेला, पाण्याचा GR जाऊन आणला. त्याच्यानंतर चिवला शाळेत सोडलं, पुन्हा अनुष्काला शाळेत सोडलं, पुन्हा तिथून आल्यानंतर पुन्हा मग थोडी अश्विनीची तब्येत डाऊन होती. मग अश्विनी म्हणली थोडंसं मला पण दावून आणा डॉक्टरला नेऊन. अशक्ता पण आलाय. मग चल म्हणलं तुला पण डॉक्टरकडे नेतो, थोडंसं एक इंजेक्शन दिलं म्हणजे कसं थोडं तिचं पण व्यवस्थित, तिचं पण कसं असं छानपैकी मस्तपैकी चालू सुरू आहेत. म्हणून म्हणलं चल तुला एक इंजेक्शन मारून आणू. आणि एक बारामती चप्पलाचं सेल लागले, तिथं पण जायचं होतं. मला चप्पल नव्हते, माझा बूट तुटलेला. हे म्हणले चला मला पण एक मस्तपैकी छान असा चप्पल, तिथं 70 रुपयाला चप्पल असते एकदम भारीतली, तर तिथं चालू आहे. दरवर्षी आणतो, तर ह्या वर्षी का नाही आणायची, कसं वर्षभर चपला जातात. अनुष्काला चिवला 70 रुपयाच्या एक 300-400 रुपयाच्या चपला आणला तर वर्षभराचा जोड जातात. चला तुम्हाला दावतो आता तिथं गेले. जर व्हिडिओ काढून दिला तर ठीक आहे, नाही काढून दिला तर नाही काढत आहे ना. किती काळजी पाणी आणून दिलं. सकाळ धरणं 3 मगाच्या धरणं 3 वेळा ही दोन्ही गलास मला आहेत. तिला ताण लागली की मला पाणी आणून देते. तिला म्हणजे कसं झालं माहिती का, तिला वाटतं तिला ताण लागली म्हणजे मला पण ताण लागली. हां बाहेर निघालो मला मान्य आहे, पण एवढी नका नवऱ्याची काळजी करत जाऊ. काय होतं मित्र, असं एवढा जीव लावल्यावर कसं एखाद्या माणसाचं कसं व्हायचं. त्याने मग काय बाहेरचं काम करावं का नाही. काम आता सकाळी म्हणलं तर म्हणलं त्यांना कसं झालं माहितीये का, म्हणतात मला जरा हीच नाही. काल गेलं तर दिवसभर कामा नाही, पण ती काय झालं काल सकाळ धरणं 11 वाजेपर्यंत. काल पण उठलो, GR आणला पाण्याचा, तिथनं घरी आलो, लाकडीला गेलो, दूध आणलं, तिथनं घरी आलो, अनुष्काला नेली, दवाखान्यातनं आणली, पुन्हा गेलो, चिवला शाळेत सोडलं, पुन्हा आलो, पुन्हा गेलो माझ्या कामाने. पुन्हा आज 30 तिकीट रिटर्न, पाण्यात पडलेलं किडकं GR राहिलेला उघडा. पुन्हा उठलो, सकाळी गेलो, 2 GR, 1 GR घेऊन आलो, पुन्हा आलो, GR घेऊन आलो की गेलो लाकडीला, दूध घेऊन आलो, पुन्हा घरी आलो, आंघोळ बिंघोळ केली, सगळं झालं. पुन्हा चिवला उरकलं, चिवला सोडली, पुन्हा अनुष्काला दवाखान्यात नेलं, दावलं, तिला घरी आणलं, पुन्हा अनुष्काला शाळेत नेऊन सोडली, पुन्हा घरी आलं की तोवर ही म्हणली थोडं कुरिअर पॅक करायच्या 4. पुन्हा कुरिअर पॅक केलं की आता म्हणली माझं पोटात दुखतंय, मला पण दवाखान्यात नाही. काल पण काम राहिलं, आज पण काम राहिलं. म्हणजे मी मोहरं सांगतो अर्ध्या तासात आलो आणि मी घरीच बसतो आणि वर पाणी पाजते. 5-10 मिनिटाला इथे गलास घेऊन की पे पाणी काढतेच. एवढं असा पाऊस आला तर येईल ना, झाडांना बरं होतंय आपल्या. आणि हे गरज आहे आता, पाणी आटलंय तर आता जर पाऊस आला तर पुढे एक पीक निघतं परत शेतकऱ्यांचं. चला म्हणलं छानपैकी फिरून यावं. आणि आज लय पाऊस येणार आहे, लय ऊन पडले, डोस दिपत्यात. चला तर बाय सगळ्यांना. आलो शॉपिंग करून. कशी शॉपिंग होती संध्याकाळी छानपैकी व्हिडिओ येईल. 2 चपला आणायच्या आणि ह्याला एक शिंदे मॅडम आहेत, एक टुचून आणायचं.